नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, महत्त्वाचं एक परिपत्रक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2025-26 हे संपलेलं आहे आणि आता आपल्याला 1 मेला आपल्याला दरवर्षीप्रमाणे निकाल द्यायचा आहे. तर मित्रांनो, या वर्षी आपल्याला निकाल देताना विद्यार्थ्यांची जी उत्तरपत्रिका असणार आहे ती उत्तरपत्रिका त्यांच्या पालकांना आपल्याला दाखवावी लागणार आहे किंवा त्यांच्या निदर्शनास आणावी लागणार आहे. तर मित्रांनो, शिक्षण विभागाकडून अतिशय महत्त्वाचं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला निकाल देताना विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका असणार आहे ते पालकांना दाखवायची आहे. सोबतच काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा असणार आहेत. तर त्या काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे शिक्षण विभागाची. 1 मेला निकाल देताना विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका जी आहे ती पालकांच्या निदर्शनास आणायची आहे. सोबतच काही महत्त्वाच्या सूचना असणार आहे, महत्त्वाचं परिपत्रक हे निर्गमित झालेलं आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाकडून दिनांक 27/4/2026 ला निर्गमित झालेलं आहे. तर मित्रांनो, आपलं शैक्षणिक सत्र 2025-26 हे जवळपास संपलेलं आहे आणि आता फक्त आपल्याला जो निकाल आहे तो जाहीर करायचा आहे. दरवर्षीप्रमाणे आपण 1 मे महाराष्ट्र दिनी तो निकाल जाहीर करत असतो. तर यावर्षी काही महत्त्वाच्या सूचना असणार आहे मित्रांनो. त्या संपूर्ण सूचना या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहे. तर ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर बघा, प्रति आयुक्त, महानगरपालिका सर्व, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा आहे. विषय आहे दिनांक 1 मे 2026 रोजी निकाल पत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणून देण्याबाबत. तर मित्रांनो, खाजगी शाळेमध्ये ज्या पद्धतीने निकाल लावतात त्या पद्धतीने आपल्याला यावर्षी निकाल लावायचा आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा निकाल जाहीर करणार आहोत आपण किंवा त्यांचे गुणपत्रक जेव्हा देणार आहोत पालकांना, सोबतच मित्रांनो आपल्याला त्या विद्यार्थ्यांच्या ज्या उत्तरपत्रिका सोबत त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे. तर बघा, उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 परिपत्रकास अनुसरून संदर्भ क्रमांक 2 अन्वये संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व सुसंगती आणण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू करण्याबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहे. राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक 2 मे 2026 पासून उन्हाळी सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यापूर्वी दिनांक 1 मे 2026 रोजी निकाल जाहीर करायचा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये पुढील प्रमाणे नमूद आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणे, ओळखणे आणि विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे. शिक्षक आणि पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास व अभ्यासेतर दोन्ही क्षेत्रामध्ये चालना देणे. उपरोक्त बाबीचा विचार करता राज्य मंडळाच्या सर्व शाळांनी दिनांक 1 मे 2026 रोजी निकाल पत्रक देताना विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिका पालकाच्या निदर्शनास पालकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून दिल्यास पुढील प्रमाणे फायदे होतील. उत्तरपत्रिकेमध्ये नमूद केलेल्या प्रतिसादाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समज, अनुप्रयोग क्षमता व कौशल्याचे अचूक निदान करता येईल. विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची गरज ओळखून पालकांच्या मदतीने उपाययोजना करण्यास सुलभ होईल. तसेच वैयक्तिक पातळीवर उपचारात्मक अध्ययन व गुणवत्ता संवर्धनासाठी उपक्रम प्रभावीपणे राबवता येतील. गुणांपेक्षा कौशल्य व समज यावर आधारित प्रगतीचे मोजमाप करणे शक्य. प्रगतीबाबत पालक अधिक सगज व जबाबदार होतील. अध्ययनातील उणीवा लक्षात घेऊन घरी नियमित सराव, पुनरावृत्ती व मार्गदर्शन देण्याची जबाबदारी पार पाडली जाईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सगळ दोन्ही स्तरावर समन्वय ठेवून शैक्षणिक वातावरण निर्माण करता येईल. शिक्षक पालक यांच्यात सतत संवाद होईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्त कृती आराखडा तयार करण्यात येतो. मूल्यमापन प्रक्रियेमध्ये पालकांचा विश्वास दृढ होतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वस्तुनिष्ठ व पारदर्शक चित्र समोर येते. आत्मपरीक्षणातून सुधारणा करायची प्रेरणा मिळते. शैक्षणिक तसेच वर्तनात्मक प्रगतीवर पालकांचे लक्ष केंद्रित होईल. वरील प्रमाणे दिलेल्या सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील राज्य मंडळाच्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांना निदर्शनास आणून त्याप्रमाणे अंमलबजावणी होण्यासाठी आपल्या स्तरावरून आवश्यक कार्यवाही त्वरित करावी. सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे. तर अत्यंत महत्वाचा मित्रांनो हा बदल असणार, महत्वाचं परिपत्रक असणार आहे, महत्वाच्या या सूचना असणार आहे. आपल्याला 1 मे ला जेव्हा आपण निकाल जाहीर करणार आहोत शैक्षणिक वर्ष 2025-26 चा, त्या दिवशी आपल्याला
ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका असणार आहे त्या पालकांच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे। तर मित्रांनो, खाजगी शाळेमध्ये ज्या पद्धतीने ते करतात त्याच पद्धतीने आता आपल्याला सुद्धा करायचं आहे। त्याचे फायदे कोणते होणार आहे, काय होणार आहे याची संपूर्ण माहिती या परिपत्रकामध्ये दिलेली आहे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण शिक्षण विभागाची या माध्यमातून जाणून घेतली। अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजली असेल। मित्रांनो, या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असा एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।